हे युजीसीचं काय प्रकरण घेऊन आलं होतं सरकार? आपल्याला तर युसीसी पाहिजे होतं. अरे चिल कर रे, सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणलेली आहे. अरे पण तरी गरजच काय होती सांग बरं. गरज तर आहे ना रे. तुला 2006 मध्ये झालेलं खैरलांचे हत्याकांड माहितीये का? नाही रे, काय झालं होतं? भंडारा जिल्ह्यात आहे ना एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाच्या महिला ज्या होत्या ना त्यांना नग्न करून पूर्ण गावामध्ये फिरवण्यात आलं आणि त्यांना जे मुलं वाचवायला गेले ना त्यांना सुद्धा मारहाण करून मारलं. अरे उम्या, पण हा जो कायदा आहे ना, तो कॉलेजमध्ये जातीय द्वेष पसरायला नको म्हणून आणलाय. तू काय गावातल्या गप्पा सांगतोय? खरं सांग, तुला वाटतं का कॉलेज कॅम्पसमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्रास दिला जात नसेल? तुला डॉक्टर पायल तडवी केस माहितीये का? ती तिच्या समाजामधली पहिली गायनेकोलॉजिस्ट बनणार होती, पण तिला तिच्या 3 सिनियर्सनी जातीवरनं त्रास दिला आणि त्यांनी शेवटी सुसाईड करून घेतली. ही झाली पहिली केस. तशीच दुसरी केस आहे दर्शन सोलंकी म्हणून. तो IIT बॉम्बे मध्ये शिक्षण घेत होता. तसंच त्याला कॉम्प्युटर येत नाही, तो खालच्या जातीचा आहे, त्याची रँक कमी आहे. या गोष्टीवरून त्याच्या मित्रांनी त्याला खूप त्रास दिला. त्यांनी शेवटी हॉस्पिटलच्या 7व्या मजल्यावरून उडी घेऊन सुसाईड केली. अरे पण मला काय वाटतं की आपल्या गाव शहरांमधलं घराजवळचं जसं वातावरण असतं ना तसंच वातावरण कॉलेज कॅम्पसमध्ये असणार ना. आता आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका साफसफाई कर्मचाऱ्याला एका घरात बोलवलं आणि त्याचा तिथे खून करून टाकला. का बरं? तर त्याचं एका दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं म्हणून. अरे आता ते पण नाही का 1981 मध्ये साधूपूर हत्याकांड झाला. सेम असं 10 जण तिकडे मारले गेलेत. देशभर संताप झाला होता. स्वतः PM आपले इंदिरा गांधी तिकडे आल्या होत्या. या घटनेनंतरच आहे ना अॅट्रॉसिटीला चालना भेटली. पण असंही नाही की दरवेळेस मागासवर्गीय शोषित असतील. काही वेळेस या कायद्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो. बरोबर आहे. बघ ना, आत्ताच तामिळनाडूमध्ये 4 जानेवारी 2024 ला एक किस्सा आला. तिथल्या एका व्यक्तीने ते नटराज चिदंबरम मंदिर जे तिथे एका पुजाऱ्यावर हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला. तिथल्या मूर्तीची विटंबना केली, त्याच्यावर दूध फेकून मारलं. त्याच्यानंतरचा अजून एक किस्सा असा झाला की एका मंचावरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल इतकं घाणेरडं खालच्या दर्जाचं बोलणं गेलं, माल बोलण्यात आलं त्यांना ऑन स्टेज, अजून घाणेरडं बोलण्यात. हे बोलणं झाल्यानंतर तिथल्याच एका व्यक्तीने उठून त्या बाईवर नोटा उधळल्या. आता ही कोणती मानसिकता? कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींना जामीन मिळतं, पण कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना अजून फाशी मिळत नाही. अशा खूप विसंगती आहेत, पण याच्यावर चर्चा करणं सुद्धा गुन्हा ठरतं. तुम्ही खैरलांची प्रकरण सांगितलं, पण कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणामध्ये मारल्या गेल्या राहुल फटांगेला तुम्ही विसरलात. जयेश जाधव, त्याचं सुद्धा दुकान जाळण्यात आलं, लाखोंचं नुकसान त्याचं झालं, त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. किरण जगताप मॉब लिंचिंग मध्ये मारला गेला, त्याचा काय गुन्हा होता? महेश जाधव, त्यांनी सुद्धा अॅट्रॉसिटीच्या भीतीपोटी आत्महत्या केली. त्याच्याच नंतर महेश बोबडे, त्याला मारहाण करण्यात आली, अॅट्रॉसिटीच्या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या परिवाराला तर सुद्धा सांत्वन दाखवायला आणि विचारायला सुद्धा कोणी गेलं. म्हणजे असं सगळं कॉलेजमध्ये पण होतच असणार ना. JNU मधल्या 2022 मधल्या ब्राह्मण विरोधी बनिया विरोधी घोषणा आठवत आहे का? तिथे सुद्धा भिंतींवरती लिहिलं गेलं की ब्राह्मणांनो कॉलेज सोडा, बनियांनो कॉलेज सोडा, रक्त येईल. हेच सेम अशोका युनिव्हर्सिटीमध्ये पण झालं 2024 ला. मला तर असं वाटतं जे कायदे जातीय द्वेष थांबायला आणले गेले होते तेच आता जातीय द्वेष जास्ती वाढवत आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जेवढे किस्से ऐकले ते सगळे निगेटिव्ह होते, पण कुठे ना कुठे आपल्याला कायदे सोडून बाकीचा पॉझिटिव्ह विचार पण केला पाहिजे. तू बोलतोय ते बरोबर आहे, पण समाजात समरसतेबद्दल मानसिकता आणायची कशी? अरे खरं सांगायचं झालं तर समरसता सगळ्यांना बोलायला आवडते, पण प्रत्यक्षात वागायला कोणालाच जमत नाही. कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्यासोबत अत्याचार होतोय, माझ्यासोबत अन्याय होतोय. आपण बोलताना तर सगळेजण बोलतो की सगळे समान आहेत, जातीवाद नको, जातीभेद नको, आपण हे सगळं बोलतो तर खरी, पण ज्यावेळेस विषय येतो प्रत्यक्षात वागण्याचा तर त्याला याला जास्त मिळतंय, मला कमी मिळतंय, ही भावना प्रत्येकाच्या मनात येते. आणि ज्यावेळेस विषय आरक्षणाचा येतो तर त्यावेळेस हा विषय तर जास्तच सगळ्यांच्या मनात यायला लागतो. समरसता हा फक्त एक सहानुभूतीचा भाग त्याच्यामध्ये राहून जातो. विशेषतः आरक्षणाच्या विषयावरून हा सगळा जो विचार आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये येऊनच जातो कुठे ना कुठे. आणि समरसता खरं सांगायचं झालं तर समरसता म्हणजे समता, सन्मान, आत्मीयता. आपण पद, पैसा, प्रतिष्ठान यांच्या सगळ्यांच्या मागे न पळता हा आपलाच माणूस आहे ही भावना आपल्या मनामध्ये कधी येईल? आपण ही सगळी भावना मनामध्ये आणायला शिकलोय का? हा खरा प्रश्न आहे. नेमकी ही मानसिकता अशी कस काय तयार झाली? पण याची जी मुळं आहेत हे खूप खोलवर आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली जात व्यवस्था, रूढी परंपरा आणि धार्मिक समजुती, आणि ह्या सगळ्यांनी आपल्या मनावर ठसा उमटवलाय. ह्यामुळे उच्च-नीचतेचा भाव तयार झालेला आहे. हे वरचे ते खालचे हा अहंकार नकळत वाढला. आपल्या आध्यात्मिक परंपरेत खूप सुंदर तत्वज्ञान आहेत, पण त्याची मांडणी कर्मकांडात अडकली, ती व्यवहारात उतरलीच नाही. अध्यात्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, हे जर समजलं तर अहंकार आपोआप कमी होईल. अरे तू बोलतो बरोबर आहे, पण सामाजिक असुरक्षता आणि गट मानसिकता ही सगळ्यांमध्येच दिसते. आज प्रत्येक जण सुरक्षित आहे. नोकरी, व्यवसाय, भविष्य या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू. यामुळे होतं काय, आपण आपल्या गटात सुरक्षित वाटायला सुरुवात करतो.
आपला गट वर दुसरा खाली अशी प्रोटेक्टिव्ह मानसिकता तयार होते. आरक्षणाबाबतीतही तसंच झालंय. त्याच्या स्पष्ट माहिती, जबाबदाऱ्या, मर्यादा या समाजात नीट माहिती नाही. त्याच्याबद्दलचा संवादही समाजात व्यवस्थित नाही. कोणती व्यवस्था तशीच ठेवली तर त्यात दोष निर्माण होतात. त्यासाठी सतत त्याच्यात संवाद आणि बदल पाहिजे. ही प्रक्रिया गतिशील पाहिजे, पण त्यात संघर्ष नको. बरं, यासाठी दोन्ही गटांच्या नेतृत्वाने जबाबदारीने भूमिका बजावणं फार गरजेचं आहे. हे बरोबर आहे, पण शिक्षण असूनही हा बदल हळू का? अरे आपण कौशल्य शिकवतो पण संस्कार शिकवत नाही. रोजीरोटी महत्वाचीच आहे, पण समाजात माझी भूमिका काय हे शिकवणंही गरजेचं आहे. आणि आपण याच्यातच कुठेतरी कमी पडतोय. आपण हे सगळं बोलताना तर बोलतो, पण ज्यावेळेस व्यवहार करायची वेळ येते त्यावेळेस आपण गटबंध होतो. आपल्या संतांचे, अध्यात्माचे, समन्वयवादी तत्वज्ञान शिकवणं फार गरजेचं झालं आहे. हे पण बरोबर आहे, पण उच्च निष्ठेची संकल्पना तयारच कसं काय झाली? सगळ्यात मोठी चूक तर ही झाली की मेहनतीला प्रतिष्ठाच दिली गेली नाही. काही कामांना मोठेपणा आणि काही कामांना छोटेपणा हे असं ठरवलं गेलं. काम वेगळं असू शकतं, पण माणसाचा सन्मान हा कोणी कसा नाकारू शकतं? व्यवसायावर आधारित जात व्यवस्था उच्च नीचतेवर बदलली गेली. सत्ता, जमीन, संपत्ती ही सगळी जन्मावर ठरली गेली, पण कर्तृत्वावर काय ठरली गेली नाही. कारण पैसा फक्त पोट भरतो, मानसिकता बदलत नाही. समान संधी फक्त कायद्यावर अडकली आहे, पण मनात अडथळे अजून तसेच आहे. संपत्ती वाढली म्हणजे सन्मान मिळेल असंही नाही ना. म्हणून प्रश्न फक्त आर्थिक नाही तर मानसिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे. मग आता याच्यावरती उपाय काय? परिवर्तनाची सुरुवात वैचारिक पातळीवर व्हायला पाहिजे. घराघरामध्ये संवाद, चर्चासत्र आणि वाचन गट हवे. समता, समरसता आणि राष्ट्रीय चरित्र याच्यावर विचार मंथन व्हायला हवे. प्रत्येक महापुरुषांची जयंती एकत्र साजरा होऊ देत ना, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन साजरा होतो. दुसऱ्या सामाजिक पातळीवर असू शकतो. प्रत्येक समाजाचे कार्यक्रम, श्रमदान, सण हे एकत्र झाले पाहिजे. सोशल मीडियावर सुद्धा एकमेकांबद्दलचे सकारात्मक प्रतिक्रिया समोर यायला पाहिजे, फक्त निगेटिव्ह नको. आपल्या भाषेत, वागण्या बोलण्यात बदल पाहिजे. कोणतीही जात, भाषा किंवा प्रांत याच्यावर चेष्टा नको. थोडं नुकसान झालं तर सहन करायचं, पण राष्ट्रीय भान जपलं गेलं पाहिजे. हाच खरा राष्ट्रवाद ना. शेवटी एकच गोष्ट, मी बदललो तर समाज बदलेल. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार यांनी सुद्धा व्यक्ती निर्माणाकडेच भर दिला ना. एक व्यक्ती बदलला तर राष्ट्र बदलू शकतं, अशी त्यातली भावना होती. डॉक्टर हेडगेवारांनी तर त्यातली कार्यपद्धती दिली. आपल्याला हीच प्रक्रिया फक्त पुढे घेऊन जायची. बाकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होतो ते पुढचं पुढे बघू, पण त्या निर्णयामुळे सुद्धा आपल्यातली समरसता बदलायला नको याची काळजी आपण घेणं फार गरजेचं आहे.